खूप सखींचा मला मेसेज आलेला, "अगं नीलम, तुझं हे सासर आहे का माहेर आहे?" तर माझ्या सखीनो, जिथं मी नाचते, गाते, आयुष्याचा आनंद घेते, हे माझं सासर आहे. आणि माझी भाऊजं माझ्या सासरी गणपती बघण्यासाठी आलेले होते. आणि बाकीच्या त्या दोघीजणी आहेत ना, त्या माझ्या चुलत जाऊबाईच्या मुली आहेत, म्हणजे मोठ्या जाऊबाईच्या मुली आहेत. आणि कसं आहे, आमचा निर्णय खूप छान होता. आम्ही आतापर्यंत गणपती मुंबईला बसवत होतो. मागच्या वर्षीपासून गावाला गणपती बसवायला सुरुवात केली. त्यामुळं आमच्या वाडीत होणाऱ्या झिम्मा, फुगडी एवढा आम्हाला आवडायला लागलं ना, म्हटलं चला ह्या वेळेला घरी पण खेळूया. आता हे आमचं फुलपाखरू लग्नाला 1-1.5 वर्ष झाले, फुलपाखरू नाही झालं, भोपळा झालाय. आम्हाला उचलत पण नव्हतं आणि ती फुलपाखरूवाली फुगडी पण आम्हाला जमत नव्हती. हसून हसून नुसतं पोटात दुखायला लागलं. आता रोज संध्याकाळचा आमच्या वाडीमध्ये तसा कार्यक्रमच होतोच, पण म्हटलं आपण आहे ना आपल्या घरामध्ये पण ठेवूया. जेवण खाऊन दुपारी 2 वाजता आम्ही खेळायला लागलो ना, सलग 3-4 तास प्रत्येक प्रकारच्या फुगड्या खेळल्या, प्रत्येक प्रकारचं गाणं. आता ही वाला आहे ना, ह्याला काय म्हणतात माहीत नाही, पण ह्यावेळेला आम्ही हे नवीन शिकलेलो बरं का. आता ती बाली होती ना, जी पहिल्यांदा एकटीच खेळली, तिला ना गावाला असल्यामुळे ना तिला प्रत्येक स्टेपाने गाणं येत होतं. ती गाणं बोलायची आणि आम्ही झिम्मा फुगडी खेळायचो. सूप पडायचं, कळशी पडायची, तरी पण आम्ही प्रयत्न सोडला नाही. म्हटलं ह्या वर्षी थोडं का होईना, थोडंफार तरी शिकलंच पाहिजे. आपण शिकलं तर आपण आपल्या पोरांना शिकवणार ना. आता ही माझी भाऊजं बाबा फुगडी खेळता खेळता चौकटीतनं बाहेर जाता जाता वाचली. आता रील्स बनवायचंच होतं शेवटी. म्हणलं एक तरी रील बनवूया, पण कसलं ते डान्स गाणं कमी आहे ना, आमचं हसणं जास्त होतं. एक हिला हसवतं, एक तिला हसवते, स्टेपच आम्ही विसरत होतं. तू कॅमेऱ्यात येते का मी कॅमेऱ्यात येते, कोण पुढं सरकत होतं ते नाही का. घागडे कळशी डोळ्यावर घेतली, डोळ्यावरच बोलते, डोक्यावर, ते गाणं होतं. पण बाबा हसून हसून पोटात दुखायला लागलेलं. संध्याकाळचे 6 वाजलेले. म्हणलं आता तरी बास करावं.